चर्च परिसरात गांजा विकणाऱ्या पवन सुभाष डावरे वय 18 राहणार मुजावर कॉलनी कराड आणि यासह कादर शिकलगार वय 20 राहणार विश्रामनगर मलकापूर तालुका कराड यांना कराड शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने शनिवारी दिनांक 23 रोजी ताब्यात घेतले। या कारवाईत 25,000 रुपये किमतीचा 1.25 किलो गांजा जप्त करण्यात आला आहे। याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की कराड शहरात अंमली पदार्थांविरोधात मोहीम राबवण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक आंचल दलाल, पोलीस उपाधीक्षक अमोल ठाकूर आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी यांनी कराड शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक राजू डांगे यांना दिल्या होत्या। कराड शहरातील चर्च परिसरामध्ये 2 जण गांजा विकत असल्याची माहिती, त्यानुसार डांगे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने सापळा रचून पवन डावरे आणि यासर शिलकगार यांना ताब्यात घेतले। त्यांच्याकडून 25,000 रुपये किमतीचा 1.25 किलो गांजा जप्त करण्यात आला आहे। पोलीस उपनिरीक्षक राजू डांगे, अझर शेख, सहाय्यक फौजदार संजय देवकुळे, हवालदार शशी काळे, संतोष पाडळे, कुलदीप कोळी, महेश शिंदे, मुकेश मोरे, दिग्विजय सांडगे, अमोल देशमुख यांनी ही कारवाई केली आहे।